शेवगाव शहरामध्ये क्रांती चौकात मनसे कार्यकर्त्यांकडून कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे आणि मनसेचे तालुका अध्यक्ष सतीश मगर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला आपली 56 इंचाची छाती दाखवण्याचं आवाहन केलं। पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने इराणमध्ये ज्यावेळेस आपल्या वैयक्तिक कामासाठी भारतीय नौदल सेनेतील कुलभूषण जाधव आपल्या वैयक्तिक कामासाठी गेले असतात, तिथून त्यांचं अपहरण करून पाकिस्तानच्या लष्कराने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली। हा कुलभूषण जाधव यांच्यावर अन्याय आहे। पाकिस्तान ज्याप्रमाणे भारतीय लष्करावर, भारताच्या सैन्यावर कायम कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहे, या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। त्याचप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर ज्या नरेंद्र मोदींनी आपली 56 इंचची छाती दाखवण्याचा पाकिस्तानला इशारा दिला होता, ती 56 इंचची छाती नरेंद्र मोदींनी आता पाकिस्तानला दाखवली व पाकिस्तानावर कठोर कारवाई करावी, याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करण्यात आलेलं आहे। वेळोवेळी पाकिस्तान भारताच्या विरोधात ज्या कुरघोड्या करतं या कायमस्वरूपी थांबवल्या गेल्या पाहिजेत, याकरता माननीय नरेंद्र मोदींनी याकरता कुठंतरी कठोर पावलं उचलावीत अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी मागणी आहे व तातडीने सरकार याबाबत पावलं उचलतात अशी एक अपेक्षा आहे। यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत, दिनेश तेलुरे, बाळा वाघ, राजू साळुंके, किरण गवते, राजाकभाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन राऊत, संदीप देशमुख, विठ्ठल दुधाळ, कांतीलाल जयस्वाल, अजय परदेशी, किरण गांगे, अक्षय बन्सवाल, सागर गांगे, अनिल चरबट, विठ्ठल साबळे, आनंद मगर, महेंद्र घनवट यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक हजर होते। न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय, एस9 मीडिया, शेवगाव।